तर ह्या सीपेज फेसला प्रत्येक मीटरला 1 लिटर प्रति मिनिट एवढ्या वेगाने ती सिस्टीम पाणी सोडते. 500 मीटरच्या ह्या सीपेज फेसला 1 मीटर इज इक्वल टू 1 लिटर पर मिनिट. ह्या हिशोबाने 500 लिटर्स पर मिनिट म्हणजे 500 लिटर प्रति मिनिट ह्या सीपेज फेस मधनं नदीकडे पाणी बाहेर पडतंय ह्या सीझनला. उन्हाळ्यात थोडस कमी होईल म्हणून जर आपण धरलं की 200 जर धरलं तर 200 लिटर प्रति मिनिट हा हिशोब जर काढला तर एक दिवसामध्ये 1440 मिनिटं असतात आणि 1440 मिनिटं म्हणजे 1440 मल्टिप्लाइड बाय 200 किंवा 1440 मल्टिप्लाइड बाय 200 डिवायडेड बाय 1000 असं जर केलं आपण 3 लाख लिटर म्हणजे 300 घनमीटर पाणी हे एका दिवसात या सिस्टीम मधनं बाहेर येते. आता 365 ने त्याचा गुणाकार करा म्हणजे 365 इंटू 300 किंवा 300 इंटू 300 करतो. 3 त्रिक 9 1 लाख घनमीटर फक्त एवढ्या स्ट्रेच मध्ये पाणी बाहेर पडते. खडक वाचल्यात ना तुम्ही सोडा नका सोडू हे इथलं जे पाणी आहे हे नदीला पुरवणारच पाणी हे दिस इज कॅप्टिव्ह वॉटर. आणि जर हे बंद केलं तर ह्याचे दुष्परिणाम वरती मिळणार आहेत की 1 लाख घनमीटर पाणी हे जर तुम्ही ब्लॉक करून ठेवलं तर वरची तुमची सगळी यंत्रणा डिस्टर्ब होणार आणि तशीच नदीची जी परिसंस्था आहे त्याच्यावरही हा परिणाम पडणार.